सरजा उठ. चिमण्या चिमण्या. आता मी बैलांना घेऊन चाललोय कामावर. आपल्या नेपेरचं बाजूचे शेत आहे ना, सोयाबीन पेरलेलं, तर ते सोयाबीन डुबायचं चालू आहे आज. ह्या पिल्लेला जरा आज बाहेर काढले बरं का. बाहेर काढून त्याला पाटीत खायला ठेवले. त्याला मोकळं सोडलं होतं तिकडं गवत खायला, पण ते गवत खातच नव्हतं आणि सगळं आमच्याच मागं फिरायला लागलं. मग त्याच्यामुळे परत त्याला बांधून ठेवले. आता हे शेट डुबलं आहे आपण, म्हणजे ह्याला डबल डुबले. लादूगर बी एकदा डुबलं होतं सोयाबीनला आणि आता चाललो आपल्या मकापासल्या सोयाबीनमध्ये. ही आता दिसती सोयाबीन लय बारीक आहे, त्याच्यामुळे ही नाही डुबायची, पण पलीकडची डुबू, घासाच्या पलीकडची. तर आपले बैल आहे तो बघितले, थोडा पाऊस येतो ना, त्यामुळे आम्ही आलो आंब्याच्या झाडाखाली. आता आपलं आंब्याचं शेत डुबायचं चालू आहे. इथलं डुबायचं झालं ना की ज्वारीच्या पलीकडचं एक शेत डुबायचं, मग कामच झालं डुबायचं मग सगळं. आता मग पण थोडासा पाऊस आला होता, आंब्याच्या झाडाखाली थांबलो होतं आणि आता पण थोडा पाऊस येतोय. मग 5 मिनटं पाऊस उघडेपर्यंत थांबायचं, मग लगेच परत एकदा डुबे धरायचे. मग ते खालचं शेत झालं ना पलीकडचं, मग झालं डुबायचंच झालं. ह्या 2 छोट्या. आता हे शेवटचं शेत आहे ना, हे पण डुबून झाले. आता बैलांना सोडायचं, आता जायचं घरी. आपलं घरापासल्या शेतातलं सगळं डुबून झालं आज. आज 4 शेतातलं डुबलं घरापासलं. तर आता आपलं डुबायचंच झालं. चला सरजी तर शेवटला 8 तास आहे. ते पण जिथं सोयाबीन ते आई पलीकडचे काकर तुम्ही घेता चल. सरजी आहे. चला झाला की. मी बैलांना बांधून जेवण करायला गेलतो, तोवर बैल बसलेत. आता बैलाला घेऊन जातो, बैलाला थोडं गवतात हिंडवतो. सरजा उठे चल. सरजा. आणि आज मी काय लांब जाणार नाही, तर आपल्या नेपेरचा बांध आहे ना, तर तिथंच चारणार आहे बैलांना. उठ सरजा, आज भरपूर काम केलं त्यांनी. उठ रे शिवन उठ. त्या बांधाला बैलांना पटपट गिळवणार नाही, कसे बघत बघत खातेत. आज लय ताणले होते कामाला, आज गपगुमानं खातेत. आता जगलेत पण ते. थोड्या वेळाने मी घरी नेणार आहे त्यांना. आज लवकरच घरी घेऊन जाणार आहे. पण आज त्यांना सकाळी मी 8 वाजता धरलं होतं, डुबे धरले होते आम्ही 8 वाजता. त्याच्यानंतर 11 वाजता सोडले होते, परत 12:30 वाजता धरले होते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 5 वाजता सोडले 12:30ला धरून. आपलं सगळं डुबायचं झालं. म्हणजे आज इतकं काम केलं. म्हणजे काम केलं ना तरच ते नीट खातात, व्यवस्थित चरतात. आज थोडा पण टाईमपास करत नाहीत, वर बघत नाहीत, काय नाहीत, गपचूप खातात. नाही तर रोज चिमण्याला लय टाईमपास करत असतो, पण आज नीट खातोय. आज सकाळी 8 वाजता कामाला धरला होता ना, त्याच्यात फक्त 11 ते 12:30 समजा 1.5 तास मध्ये आराम, नाही तर मग 5 वाजेपर्यंत कंटिन्यू चालला आहे. मध्ये पाऊस आलता ना, तर त्यावेळेस उभा केले ते, पण सोडले नव्हते, जागेवरच अवतालाच उभा केले ते. मी बैलांना घरी बांधले जागेवर. आता पिल्ल्याला दूध प्यायला सोडले. आता लाईट गेली घरची, येईल एक 15-20 मिनटात लाईट. आत्ता थोडा वेळ झाला गेलेली. मी बैल चारायला बराच वेळ तिकडे थांबतो ना, तर त्याच्यामुळं ह्या वासराला दूध प्यायला उशीर होतो. उशीर म्हणजे फार काही टाईम झाला नाही, आत्ता अंधार पडायला लागला आहे बाजूला.